राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा प्रश्न मिटल्यानंतर आता पालकमंत्री पदावरून राज्यामध्ये रस्सीकेस होताना पाहायला मिळत आहे. खरं तर पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजितदादा पवार यांनाच मिळावं अशी आग्रही भूमिका पुण्याचे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारटकर यांनी व्यक्त केली आहे. सध्या आपल्यासोबत प्रदीपजी गारटकर आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. पुण्याचं पालकमंत्री हे पद हे अजितदादा पवारांनाच भेटावं अशी आपली इच्छा आपण व्यक्त केली. नाही, मागाची काही वृत्तवाहिन्यांनी मला विचारणा केली की काही आमचे मित्रपक्ष जे आहेत भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जिल्हा पालकमंत्रीपद हे आमच्या पक्षाकडे यावं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी मला ती विचारणा केली. म्हणून मी त्यामध्ये असं म्हणालो की एक नैसर्गिकरित्या जर लक्षात घेतलं तर या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजितदादांकडं असावं. का तर ते एक कारण असं आहे की अजितदादा हे या जिल्ह्यातले म्हणजे मूळ पहिल्यापासूनचे असलेले उमेदवार 9 वेळाला निवडून आलेले आहेत आणि जिल्हा ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड असे 3 भाग महत्त्वाचे पडतात. या तिन्ही भागातले सगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या भागातले सगळे प्रश्न त्यांना माहिती आहेत. अनेक वर्ष या भागाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळं आता हे पुण्यासारखं शहर, जिल्हा, आंतरराष्ट्रीय स्तरावरती पुण्याचं नाव घेतलं जातं. इथले प्रश्न वेगानं सोडवायचे म्हटलं तर त्यांची जी एक प्रशासनात काम करण्याची जी कसब आहे या सगळ्या दृष्टीनं जर म्हटलं तर आम्हालाही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटतं हे पालकमंत्रीपद अजितदादांच्याकडं असावं आणि प्रत्येकच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या नेत्याला, आपल्या आमदारांना मंत्रिपद मिळावं, आपल्या मंत्र्याला पालकमंत्रीपद आपल्या इथलं मिळावं. प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्यकर्त्याला ते वाटत असतं, त्यात काही चूक नाही. पण या संबंधितला निर्णय जो आहे तो निर्णय राज्यस्तरावरती नेते मंडळी बसून घेतील. महायुतीचं सरकार आलं आहे. कालच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला आहे. 2-4 दिवसामध्ये इतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप होईल आणि नंतरच्या काळामध्ये पालकमंत्रीपदाचे निर्णय हे ते वरती बसूनच त्या ठिकाणी करतील. चंद्रकांतदादा पाटील असतील काय आणि अजितदादा पाटील असतील काय, हे महायुतीचेच दोघंही दिग्गज नेते आहेत. तेवढेच वाकबगार, तेवढेच ताकदवान आणि दोघंही न्याय देऊ शकतात. पण मी माझ्या पक्षाच्या भूमिकेतनं जर मी बघितलं आणि एकूण नॅचरली नैसर्गिकरित्या जर या विषयाकडं जर बघितलं तर स्वाभाविकच मला अजितदादा या पालकमंत्रीपदाला उत्तम पद्धतीचा न्याय देऊ शकतील असं मला वाटतं. खरं तर समजा चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पद महायुती सरकारमध्ये जर दिलंच गेलं पुण्यात, तर तेवढ्या खुल्या मनाने किंवा मोठ्या मनाने तेवढं स्वागत तुम्ही करताल का त्यांचं? करावंच लागेल ना. आता इथं महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार म्हणजे जो काही निर्णय वरतून येईल तो कार्यकर्त्यांवरती, खालच्या असलेल्या नेते मंडळींवरती बंधनकारकच आहे. त्यामुळे जे पण काय उद्या अजितदादांना तसं आलं तर भाजपच्याही लोकांना या ठिकाणी मान्य करावं लागणारच आहे. ते एकूण एकच ते काही त्यात म्हणजे ते एक सिस्टीमचा भाग आहे. ती सिस्टीम सगळ्यांसाठी एकच असणार आहे. सध्या महायुतीच्या सरकारमध्ये गृहमंत्री किंवा गृहनिर्माण पद राष्ट्रवादीला मिळावं अशी ही पण राष्ट्रवादीची आग्रहाची मागणी आहे. राज्यातली महत्त्वाची खाती ही आपल्याकडं, आपल्या पक्षाकडं राहावीत असं प्रत्येकाला वाटतं. त्या पद्धतीनं गृह खातं एक महत्त्वाचं खातं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नंतर गृह खात्याला तेवढं महत्त्व आहे. त्यामुळे सगळ्या खात्यामध्ये ते खात्याचा मंत्री हस्तक्षेप करू शकतो म्हणून त्या खात्याचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्हालाही वाटतं की ते खातं आमच्याकडेही असावं. गेली विधानसभामध्ये अनेक वेळा अजित पवार यांनी विधानसभेमध्ये नेतृत्व केलं आहे. त्याच्यामुळं स्वाभाविकच पालकमंत्रीपद हे अजितदादा पवार यांना मिळावं अशी भावना या ठिकाणी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन आप्पासाहेब मोहोरकर सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.